पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर शहरात रॅकीचा थरार, प्रतिष्ठित नागरिकाच्या बंगल्याभोवती अनोळखींच्या संशयास्पद हालचाली। भर दिवसा संशयितांची रॅकी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, शहरात भीतीचं सावट, पोलीस सतर्क। नमस्कार, आपण पाहत आहात पंचनामा न्यूज नवापूर। नवापूर शहरात भर दिवसा झालेल्या एका संशयास्पद घटनेने खळबळ उडाली। प्रतिष्ठित नागरिकांच्या बंगल्याभोवती अनोळखी व्यक्तींनी केलेली टेहळणी म्हणजेच रॅकी सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे। या घटनेमुळे शहरात भीती आणि चर्चेला चांगलाच ऊत आलाय। दत्त मंदिराजवळील चुनीलाल पाटील आणि नवापूर MIDC संघटनेचे अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या बंगल्याभोवती 1-2 नव्हे तर तब्बल 5 ते 6 अनोळखी व्यक्ती फिरताना दिसल्या। कधी त्या एकत्र उभ्या राहून कुजबूज करत होत्या तर कधी थेट बंगल्याभोवती फेरफटका मारत होत्या। बंगल्याच्या मागील बाजूस त्यांची हालचाल इतकी संशयास्पद होती की स्थानिक लोकांचेही लक्ष त्यांच्याकडे गेले। यावेळी एक व्यक्ती तर घरासमोर ओट्यावर बसलेला दिसला। घरमालकांनी त्याला विचारपूस केली असता तो नीट उत्तर न देता गोंधळलेल्या अवस्थेत तिथून पळ काढून गेला। या प्रकारानंतर ही घटना साधी टेहळणी नसून नियोजित रॅकी असल्याची शक्यता अधिक बळावली आहे। ही माहिती मिळताच घरमालक सुनील पाटील आणि ईश्वर पाटील यांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला। काही वेळातच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसराची सखोल पाहणी केली, तसेच नागरिकांकडून माहिती गोळा केली। महत्त्वाचे म्हणजे संशयितांच्या हालचाली सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांनी त्या फुटेजचा ताबा घेतलाय। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी नागरिकांना धीर देत स्पष्ट केलं, घाबरण्याची गरज नाही, मात्र अशा हालचालींवर नागरिकांनी कधीही दुर्लक्ष करू नये। अनोळखी व्यक्ती दिसल्यास लगेच पोलिसांना माहिती द्या। संशयित बाहेरील असण्याची शक्यता असून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे। या घटनेनंतर नवापूर शहरात चर्चा सुरू झाली आहे। या व्यक्ती नक्की कोण होत्या? चोरीची तयारी होती की आणखी कोणत्या तरी मोठ्या गुन्ह्याचं नियोजन? नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून व्यापारी वर्ग, प्रतिष्ठित व्यक्ती आणि स्थानिक रहिवासी अधिक सतर्क झाले आहेत। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं की आपल्या घराभोवती सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवा, सीसीटीव्ही व्यवस्थित चालू आहेत का तपासा, रात्री उशिरा अनोळखी व्यक्ती फिरताना दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्या आणि सर्वात महत्त्वाचे, अशा घटनांना लहान समजू नका। समाजातील जाणकार नागरिकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्या सातत्याने संवाद आणि सहकार्य असणं गरजेचं आहे। सामूहिक सतर्कतेतूनच शहर सुरक्षित राहू शकतं। तर मित्रांनो, नवापूर शहरात झालेल्या संशयास्पद रॅकी घटनेने सुरक्षा यंत्रणेसमोर नवे प्रश्न निर्माण केले आहेत। तुमच्या मते हा प्रकार नेमका कशासाठी झाला असावा? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील अपडेटमध्ये।